गुड इव्हनिंग एव्हरीवन. सगळ्यांना नमस्कार. आज विद्याशक्तीचं विज्ञानच्या क्लासमध्ये सगळ्यांना स्वागत आहे. तो कसं सगळेजण कसं आहे? हाऊ आर यू? हाऊ डिड युअर फेस्टिवल गो? सो छानपैकी सेलिब्रेट केला तुम्ही? ऑल राईट. आय होप सगळ्यांचा दिवस चांगले गेले म्हणून घेतो. सो आता मी माझा क्लासकडे जाऊया. सो फर्स्ट विथ अ मोटिवेशनल कोट. ओके. सो आता तुम्हाला मी माझं स्क्रीन शेअर करते. सगळ्यांना स्क्रीन दिसाले? ओके. सो आता तुम्ही बघितलं तर आमचं मोटिवेशनल कोट आता काय सांगते? कीपिंग बिझी अँड मेकिंग ऑप्टिमिझम अ वे ऑफ लाईफ कॅन रिस्टोर युअर फेथ इन युअर सेल्फ. सो कोण तर सांगता ह्याचा अर्थ काय आहे? मन कीपिंग बिझी अँड मेकिंग ऑप्टिमिझम अ वे ऑफ लाईफ कॅन रिस्टोर युअर फेथ इन युअर सेल्फ. कोण तर सांगता ह्याचा अर्थ काय आहे? मन एनीबडी कॅन टेल इट? येस. ऑल राईट. तुम्हाला मी सांगते ह्याचा अर्थ काय आहे. मन सो तुम्ही एव्हरीडे तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही स्वतःला बिझी ठेवून घ्या. म्हटलं तर कोणचं वर्क मध्ये तुम्ही व्यस्त राहिला तर तुम्ही काम करून घेत राहिला तर तुम्ही एफर्ट्स घालून घेत तुमच्या स्वप्नाकडे ते कम्प्लीट करायला एफर्ट्स घातलं तर तुम्ही त्याच्यामध्येच बिझी होऊन सोडता. सो एव्हरीडे तुमचं लाईफ काय होऊन सोडते? प्रोडक्टिव्ह वर्क करायला तुम्ही बिझी होऊन तुमचं माइंड त्याच्यातच राहते. आणि एव्हरी टाइम तुम्ही कसं काम करून घेत जाता तुम्हाला रिझल्ट डे बाय डे दिसते. सो तुमच्या लाईफ मध्ये पण एक पॉझिटिव्ह वाईब्स येते, पॉझिटिव्हिटी येते. येस ऑर नो? सो ऑप्टिमिझम म्हटलं तर तुम्ही तुमच्या माइंडला पॉझिटिव्ह घेऊन घ्या. एक टायमाला तुमचे एफर्ट्स रिझल्ट नाही द्यायला म्हणून घेऊन ते तुम्ही एफर्ट्स घालून सोडलं तर ऑब्विसली तुम्ही तुमचे ड्रीम्स अचीव करायला नाही होते. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट इज तुम्ही ऑप्टिमिस्टिक राहून तुमचं स्वतःचं लाईफ बिझी ठेवून घेतलं तर तुम्हाला तुमच्यावरती ते काय विश्वास राहते की माझं ड्रीम काय आहे मी ते अचीव करून घेतो. मी ते सक्सेसफुल होते म्हणते तुमचं काय फेथ आहे तुमच्यावर ते काय विश्वास राहते ना ते वापस येऊन सोडते. ओके. सो व्हेरी इम्पॉर्टंट. प्रोडक्टिव्ह कामं करा, बिझी ठेवून घ्या, ऑप्टिमिस्टिक राहा, पॉझिटिव्ह राहा की एक ना एक दिवस तुम्ही ते सगळं तुमचं काय ड्रीम्स आहे ते अचीव तुम्ही करून घेता मग. ओके. सो आजचा मोटिवेशनल कोट आम्ही बघितलो. सो आता आम्ही क्लासकडे जाऊ आपण. सो लास्ट क्लासमध्ये आम्ही काय शिकलो होतो? येस, लास्ट क्लासमध्ये आम्ही काय डिस्कशन केलं? सो आम्हाला माहिती आहे लास्ट क्लासमध्ये आम्ही कोणत्या टॉपिक वरती डिस्कशन केलतो? एनीबडी? येस. कोणत्या टॉपिक वरती डिस्कशन केलतो? सो आम्ही फिल्ट्रेशन, डिकॅन्टेशन आणि सेडिमेंटेशन, करेक्ट. सो ह्याच्यावरती आम्ही डिस्कशन केलतो. त्याच्यावरती आम्ही सिम्युलेशन बघितलं होतं आणि एमसीक्यू सेशन काय होतं आमचं ते आम्ही डिस्कस केलतो, करेक्ट. सो आता आम्ही ते काय एमसीक्यू सेशन होतं. सो त्याच्यामध्ये आम्ही लास्ट 3 एमसीक्यूज कंप्लीट नाही केलतो बिकॉज ऑफ टाइम वॉज इनसफिशियंट है ना. सो ते आम्ही कंप्लीट करू आम्हाला आता आणि नंतर त्या टॉपिक वरतीच आम्ही नवीन ऍक्टिव्हिटीज बघू आम्हाला. ओके. सो अगेन वी विल डिस्कस टुडे अबाउट फिल्ट्रेशन, सेडिमेंटेशन आणि डिकॅन्टेशन. Okay, 1 minute. Just a moment. Okay, I hope this is clear to everybody. Okay, sorry for the inconvenience. येस. तो ह्या टॉपिक आम्ही आता डिस्कशन करू आम्हाला ह्याच्यावरती. सो मी माझं स्क्रीन तुमच्या संग शेअर कराले. सो फर्स्ट आम्ही लास्ट 3 एमसीक्यूज कंप्लीट करू आम्हाला. सो फर्स्ट 7 आम्ही ऑलरेडी लास्ट क्लासमध्ये डिस्कशन केलो. येस. सो आता 8th क्वेश्चन बघा. While camping, you find a container of very muddy water. Unfortunately, you don't have alum with you.
where what practical steps should you take to purify very muddy water to make it safe for drinking? तुम्ही कॅम्पिंगला गेलाय, सो कॅम्पिंगला गेल्यानंतर तुम्हाला काय मिळते? एक मडी वॉटर मिळते. ओके, एक मडी वॉटर मिळते. सो ते काय, मातीचं पाणी तुम्हाला मिळले नाही, त्याच्यामध्ये पूर्ण ते तुम्ही आता प्युरिफाय करा. सो ड्रिंकिंग करायला म्हटलं तर पाणी प्यायला तेवढं सेफ, तुम्ही सेफ प्युरिफिकेशन, ते मातीचं पाणीचं प्युरिफिकेशन तुम्ही करा. बट प्रॉब्लेम आहे की तुमच्याकडे ॲलम नाही आहे. सो आता तुम्ही कोणचं स्टेप्स घेऊन ते पाणी प्युरिफाय करता? फर्स्ट ऑप्शन, फर्स्ट तुम्ही ते पाणी फिल्टर करता युझिंग अ क्लॉथ. कापड घेऊन ते तुम्ही पाणी फिल्टर करून घेता, सो दॅट ते माती माती, सॉरी, मोठे मोठे काय पार्टिकल्स राहते, ती इम्प्युरिटीज राहते, ते सगळं काढायला. ते झाल्यानंतर तुम्ही वॉटरला थोडं सेटल व्हायला, पाणीला थोडं सेटल व्हायला टाइम देता. ओके, सो वर पूर्ण क्लिअर वॉटर जमा होऊन सोडते, खाली काय राहते, ते काय इम्प्युरिटीज राहते, ते जमा होऊन सोडते. ते झाल्यानंतर बॉईल करून सगळी जर्म्सला मारून सोडता. हे फर्स्ट ऑप्शन. सेकंड ऑप्शन, तुम्ही काय करता? मडी वॉटरला एक कॉफीचं फिल्टर मध्ये घालून ते डायरेक्टली तुम्ही ड्रिंक करून सोडता. सो ते तुम्ही अज्युम करता, ते अज्युम करतात की कॉफीचं फिल्टर मध्ये घातलं तर तुमचं पाणी क्लीन होऊन सोडलंय मग. ओके, थर्ड ऑप्शन, तुम्ही एक सीव घेऊन मोठी मोठी पार्टिकल्स काढता आणि लेमन ज्यूसचं थोडं ड्रॉप्स, निंबूचा रस काय राहते, ते थोडी ड्रॉप्स त्याच्यामध्ये ऍड करता, सो दॅट इट कॅन टेस्ट बेटर, आणि ते नंतर त्याला बॉईल करून सोडता. देन लास्टली तुम्ही मडी वॉटर पूर्ण डायरेक्टली बॉईल करून त्याच्यामध्येच जर्म सगळं मारून ते यूज करून सोडता प्याला. सो विच इज द करेक्ट आन्सर? एनीबडी? सो कोणचा आन्सर करेक्ट आहे? एनीबडी? फर्स्ट ऑप्शन, तुम्ही फर्स्ट ऑप्शन चूज करून घेता. ऑल राईट, सो मी फर्स्ट ऑप्शन तुमचं सिलेक्ट केले. Second, ninth question. Which method would you apply to remove solid particles from muddy water, and why is it necessary for removing the solids but not addressing microorganisms? Okay, so तुम्ही कोणचा मेथड यूज करून ते काय सॉलिड पार्टिकल्स राहते ते, मातीच्या पाणीमध्ये काय मोठं मोठं इम्प्युरिटीज सॉलिड पार्टिकल्स का राहतात नाही, ते काढायला तुम्ही कोणचं, ते पाणीमध्येच काढायला तुम्ही कोणचं मेथड यूज करता, आणि आम्ही ते सॉलिड्स काढायचं लय आवश्यक आहे, रादर देन मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, सो मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा आम्ही नंतर करतो, पण पहिलं आम्ही काय करतो, ते सगळे मोठी सॉलिड्स काय राहते ते पहिलं काढून घेतो. सो वाय इज दॅट नेसेसरी? ते कशाला इम्पॉर्टंट आहे? पहिलं आम्ही सॉलिड्स काढावं, नंतर आम्ही मायक्रो ऑर्गॅनिझम्स वरती कॉन्सन्ट्रेट करावं. सो फर्स्ट तुम्ही फिल्ट्रेशन मेथड उपयोग करता, बिकॉज ते सॉलिड्सला रिमूव्ह करते आणि जर्म्सला नाही. सेकंड ऑप्शन, तुम्ही बॉइलिंग मेथड यूज करता, बिकॉज ते सगळे जर्म्सला किल करते, बट सॉलिड्सला नाही काढते ते. ओके, थर्ड वन, डिकॅन्टेशन मेथड उपयोग करता तुम्ही. इथं ते पाणीला, मातीचं पाणीमध्ये सेपरेशन करते, इम्प्युरिटीज मध्येच क्लीन वॉटर सेपरेट करते, बट धाकटी धाकटी स्मॉल पार्टिकल्सला फिल्टर नाही करते ते. लास्टली तुम्ही सॉल्ट ऍड करता, ते काय राहते, ते सॉलिड्स या फिर जर्म्सला बिलकुल भी रिमूव्ह नाही करते. सो तुम्ही कोणचा मेथड उपयोग करता?
एनीबडी? सी? ओके. लास्ट क्वेश्चन. Why can the water still seem cloudy after sedimentation? And what additional step could remove the remaining fine particles? So sedimentation झाल्यानंतर पण पाणी थोडं पूर्ण क्लाउडी मतलब पूर्ण क्लीन नाही होते, थोडं त्याच्यामध्ये अजून फाईन पार्टिकल्स राहतात. सो तुम्ही कोणचा मेथड या फिर कोणचा एडिशनल स्टेप घेऊन त्याच्यामध्ये बाकीची फाईन पार्टिकल्स काय राहतात, इम्प्युरिटीज काय राहतात, ते कसं तुम्ही काढता? Option A, sedimentation only removes large particles. Adding alum helps with smaller ones. Option B, sedimentation makes the water taste better. Boiling is required for clarity. Option C says sedimentation makes the water smell better. Decantation is used for clarity. Option D, sedimentation changes the water's color. Filtration is needed to clear it. Anybody? विच ऑप्शन इज करेक्ट? ह्याच्यामध्ये कोणचं ऑप्शन करेक्ट आहे? सेडिमेंटेशन मोठ्या पार्टिकल्सला काढते, बट ॲलम ऍड केल्यानंतर ते फाईन पार्टिकल्स रिमूव्ह करायला हेल्प करते. ऑप्शन बी, सेडिमेंटेशन पाणीचं टेस्टला बेटर करते, टेस्ट बेटर होते त्याचं, बट बॉइलिंग केल्यानंतर आम्हाला एक क्लीन वॉटर मिळते. लास्ट सॉरी, ऑप्शन सी, सेडिमेंटेशन पाणीचं स्मेलला ते काय घाण वास येते ने त्याला कम करते. ओके, त्याचं स्मेल छान याला स्टार्ट होते सेडिमेंटेशन केल्यानंतर. आणि डिकॅन्टेशन आम्ही काय करतो त्याच्यानंतर ते आम्हाला क्लीन वॉटर देते. ऑप्शन डी, सेडिमेंटेशन काय राहते ते पाणीचे कलर चेंज करते. फिल्ट्रेशन आम्हाला पाहिजे, ते झाल्यानंतर फिल्ट्रेशन केलं तर आम्हाला क्लीन वॉटर मिळते. सो विच कॅन बी द करेक्ट आन्सर? ऑप्शन सी? ओके. सो मी आता तुमची तिघ आन्सर्स पण सबमिट करते. सो लेट सी. सो 8th इज करेक्ट, बट 9th अँड 10th दोघी पण रॉंग झालं. सो कॅन यू गेस विच इज द करेक्ट आन्सर? एनीबडी? 9th आणि 10th आन्सर कोणचं करेक्ट आहे कोण तर सांगता? फिल्ट्रेशन. ओके. ऑप्शन सी. ओके, सो चेक करूया करेक्ट आहे काय दोघी आन्सर्स. लेट्स चेक. येस. सो 9th करेक्ट ऑप्शन आहे फिल्ट्रेशन. सो फिल्ट्रेशन मेथड मध्ये आम्ही सगळी सॉलिड पार्टिकल्स काढतो. ओके. सो पहिलं आम्हाला सॉलिड पार्टिकल्स काढायचं लय आवश्यक आहे. नंतर आम्ही ते काय करतो, मायक्रो ऑर्गॅनिझम्स वरती कॉन्सन्ट्रेट करतो. सो सेडिमेंटेशन काय करते, मोठी मोठी पार्टिकल्स रिमूव्ह करते. सो ते झाल्यानंतर ॲलम ऍड केलं तर आम्हाला स्मॉलर पार्टिकल्स काढायला हेल्प होते. ओके. येस. सो आता आम्ही आमचं कॉन्सेप्च्युअल स्टडीकडे जाऊ आपण. फिल्ट्रेशन, सेडिमेंटेशन आणि डिकॅन्टेशन. ओके. येस. सो व्हॉट इज फिल्ट्रेशन? फिल्ट्रेशन म्हटलं तर काय? कॅन एनीबडी टेल मी? Filtration is a physical process in which suspended solid particles are separated from a liquid using a filter with pores that allow liquid particles to pass through but prevent heavier solid particles from passing through the filter is called filtrate. सो फिल्ट्रेशन मध्ये काय होते, फिल्ट्रेशन एक सारखा फिजिकल प्रोसेस आहे. आम्ही ते फिजिकली करतो. येस ऑर नो? सो ते एक फिजिकल प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये केमिकल्स काय पण आम्ही यूज नाही करालो, फिजिकल प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये काय होतंय म्हटलं तर आम्ही एक फिल्टर यूज करतो. सो त्या फिल्टरमध्ये काय राहते, ते फिल्टरवरती धाकटी धाकटी पोर्स होल्स राहतात.
सो त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यावर सॉलिड पार्टिकल्सचं काय ते इम्प्युरिटीजचं काय एक लिक्विड राहते नाही, ते आम्ही घातलं तर फिल्टर वरती काय होऊन सोडते, सगळी सॉलिड पार्टिकल्स जमा होऊन सोडते आणि ते फिल्टर मध्येच काय पास होते, नुसतं लिक्विड काय राहते नाही ते एवढंच पास होऊन सोडते. ओके, इज इट क्लिअर? सो फिल्ट्रेशन म्हटलं तर एक फिजिकल प्रोसेस, ह्याच्यामध्ये आम्ही फिल्टरचा उपयोग करते. सो फिल्टर वरती काय धाकटी धाकटी पोर्स आहे फिर होल्स राहते नाही, ते आम्हाला काय करते, सॉलिड पार्टिकल्स काढून घ्यायला, सेपरेट करायला हेल्प करते. सो त्याच्यावरती आम्ही कवा ते लिक्विड पोर करते, ते काय इम्प्युरिटीजचं लिक्विड काय राहते ते आम्ही कवा घालतो नाही. सो फिल्टर वरती काय जमा होते, सस्पेंडेड सॉलिड पार्टिकल्स जमा होते, ती खाली नुसतं ते काय लिक्विड पार्टिकल्स राहते ते एवढंच फिल्टर मध्येच पास होऊन सोडते. सो ते पास होऊन खाली जाऊन काय जमा होते ना, त्याला आम्ही फिल्टरेट म्हणतो. ओके, next. So filtration is the process of removing unwanted solid substances from a liquid by passing it through a filter. So इथं आम्ही काय करालो, आमचं मेन इंटेन्शन काय आहे, आमचं मेन इंटेन्शन आहे की आम्ही लिक्विड मध्येच काय अनवॉन्टेड सॉलिड सबस्टन्सेस मोठी मोठी आमचं आम्हाला दिसते ते, यस ऑर नो? सो मोठी मोठी काय सबस्टन्सेस, अनवॉन्टेड सबस्टन्सेस राहते, इम्प्युरिटीज राहते, ती आम्ही ते लिक्विड मध्येच काढाव. सो त्याच्यासाठी आम्ही फिल्टर मध्येच पास करतो त्या लिक्विडला, सो दॅट अनवॉन्टेड सॉलिड सबस्टेन्सेस सेपरेट हुआ मन. ओके, फॉर एक्झाम्पल, वेन यू मेक टी, मी कवा चहा करतो, आम्ही युजली काय करतो, चहाला काय करतो, आम्ही पहिलं चहा सर्व करायचं, पहिलं कुणाला तर द्यायचं, पहिलं आम्ही काय करतो, चहाला एक स्ट्रेनर मध्ये पास करतो, यस और नो? सो तवा काय होते, चहा पत्ती आणि काय ते चहा होत राहते, ते दोघी पण सेपरेट होऊन सोडते, यस और नो? तो स्ट्रेनर मध्ये घातलं तर चहाला आम्ही स्ट्रेनर वरती घालून त्याच्यामध्येच चहापत्ती आम्ही काय करतो, सेपरेट करून घेऊन सोडतो, येस ऑर नो? सो ह्याला आम्ही काय म्हणून सांगतो, इट इज कॉल्ड ॲज फिल्ट्रेशन. ह्याला आम्ही फिल्ट्रेशन म्हणतो. द सॉलिड स्टेज ऑन द फिल्टर. सो फिल्टर वरती काय ते चहापत्ती येते, ते काय सॉलिड पार्टिकल्स राहते, त्याला आम्ही काय म्हणून सांगतो, रेसिड्यू म्हणून सांगतो. आणि ते काय फिल्टर मध्येच पास होऊन खाली जाऊन जमा होते. फॉर एक्झाम्पल, चहापत्ती वर राहते फिल्टर वरती आणि खाली चहा मिळते. सो त्या चहाला काय क्लीन चहा आम्हाला काय मिळते, त्याला आम्ही काय म्हणून सांगतो, फिल्ट्रेट म्हणतो. ओके, इट इज कॉल्ड ॲज फिल्ट्रेट. सो इथं तुम्ही बघितलं तर, सो हे काय आहे, इथं बघा तुम्ही, हे काय व्हाईट कलरचं बघाला ना, ते एक फिल्टर पेपर आहे आणि हे पूर्ण हे ग्लास पॅनल आहे. ओके, सो आम्ही काय करालो, ह्याच्यावरती आम्ही लिक्विड घालतो. ओके, सो इथं काय उरते, सॉलिड रेसिड्यू, ते काय इम्प्युरिटीज या फिर ते अनवॉन्टेड पार्टिकल्स या फिर सॉलिड पार्टिकल्स काय राहते ना, ते इथं जमा होऊन सोडते. येस, ते फिल्टर मध्येच पास होऊन खाली नाही जाते. सो ह्याला आम्ही रेसिड्यू म्हणून सांगतो. आणि ते काय, हे लिक्विड खाली जाऊन कलेक्ट होते इथं, त्याला आम्ही काय म्हणतो, फिल्ट्रेट म्हणतो. इज कॉल्ड ॲज फिल्ट्रेट. सो इथं आम्ही फिल्टर पेपर या फिर मस्लिन क्लॉथ, आम्ही एक्सपेरिमेंट मध्ये बघितलं होतो, आम्ही मस्लिन क्लॉथ यूज केलतो. सो ह्याच्यावरती काय राहते, धाकटी धाकटी पोर्स राहतात, होल्स राहतात. सो त्याच्यामध्येच काय होऊन सोडते, नुसतं लिक्विड खाली जाते आणि वर सगळं रेसिड्यू काय आहे, अनवॉन्टेड सॉलिड पार्टिकल्स जमा होऊन सोडते. ओके, नेक्स्ट, व्हॉट इज सेडिमेंटेशन? सेडिमेंटेशन म्हटलं तर काय, सेडिमेंटेशन मध्ये काय होते, the process of settling the heavier component in a mixture under the influence of gravity when left undisturbed is called sedimentation. Is one of the simplest methods of separation. So sedimentation एक most simple method आहे. आम्ही इकडं मिक्सचर्सला ऍक्च्युअली सेपरेट करालो. हे तिघ मेथड्स काय आहे, फिल्ट्रेशन, सेडिमेंटेशन आणि डिकॅन्टेशन. ह्याच्यामध्ये आम्ही वेगळ्या वेगळ्या मिक्सचर्सला सेपरेट करायला, त्याच्यामध्येच काय कॉम्पोनंट्स राहतात ते सेपरेट करायला आम्ही ह्या मेथड्स यूज करतो. सो ह्याला आम्ही मेथड्स ऑफ सेपरेशन म्हणून सांगतो.
ओके. सो ह्या प्रोसेसमध्ये काय होते, ह्या प्रोसेसमध्ये सेडिमेंटेशन एक सिम्पल, मोस्ट सिम्पल मेथड आहे. सो ह्याच्यामध्ये आम्ही काय बी नाही करतो, आम्ही नुसतं काय करतो, एक बीकर मध्ये लिक्विड घालून ठेवून सोडतो. फिल्ट्रेशन झाल्यानंतर युजली आम्ही सेडिमेंटेशन मेथड उपयोग करतो. येस, अप्लाय करतो. सो ते काय लिक्विड राहते, ते फिल्ट्रेशन झाल्यानंतरच काय फिल्ट्रेट राहते या फिर ते काय लिक्विड राहते, ते कमी बीकर मध्ये घालून सोडतो. सो पूर्ण ते तसंच आम्ही ठेवून सोडतो फॉर लॉट ऑफ टाइम. एक लई तासपर्यंत मी तसंच ते बिलकुल बी डिस्टर्ब नाही करतो, त्याला तसंच ठेवून सोडतो. सो इथं ग्रॅव्हिटीचा उपयोग घेऊन ते काय होऊन सोडते, दो पार्ट्स क्रिएट होऊन सोडते. वरच्या पार्ट मध्ये मोर क्लिअर लिक्विड मिळते, मला मोर क्लीन लिक्विड मिळते. खाली काय होऊन सोडते, ते काय अजून इम्प्युरिटीज काय राहते ती पाणीमध्ये, ते खाली जाऊनच सेटल होऊन सोडते. ओके. सो ह्या मेथड मध्ये आम्ही काय करतो, पाणीला या फिर कोणचं बी लिक्विड, ते काय कॉन्टॅमिनेटेड लिक्विड राहते, त्याला आम्ही बिलकुल बी अनडिस्टर्ब्ड, बिलकुल बी डिस्टर्ब नाही करतो, त्याला तसंच ठेवून सोडतो. बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी, तर ग्रॅव्हिटीसाठी काय होऊन सोडते, हे दोन पार्टिशन होते. ओके. सो वर एक क्लीन लिक्विड जमा होते आणि खाली इम्प्युरिटी सगळी एकाकडे जमा होऊन सोडते. ओके. Sedimentation means the process in which heavier solid particles settle down at the bottom of a liquid when it is left undisturbed. So कवा आम्ही ते काय लिक्विड राहते त्याला आम्ही अनडिस्टर्ब ठेवलं तर, म्हटलं तर तसंच बिलकुल बी त्याच्यामध्ये काय बी मुवमेंट नाही करतो, बिलकुल बी डिस्टर्ब नाही करतो, तसंच एकाकडे आम्ही ठेवलं तर तिथं काय होऊन सोडते, सगळी हेवी सॉलिड पार्टिकल्स काय राहते ते खाली जाऊन बसून सोडते आणि वर आम्हाला अजून क्लीन लिक्विड मिळते. ओके. नेक्स्ट, फॉर एक्झाम्पल, सो एक एक्झाम्पल आहे इथं. फॉर एक्झाम्पल आम्ही कवा सँड पाणीमध्ये मिक्स करतो. येस, आम्ही सँड पाणीमध्ये मिक्स करून तसंच एकाकडं थोडा टायमाला बिलकुल बी त्याला डिस्टर्ब नाही करतो, तसंच ठेवून सोडतो. ओके. ते थोडं टाइम झाल्यानंतर ते काय पूर्ण सँड काय राहते, रेत काय राहते, ते खाली जाऊन बसून सोडते. वर आम्हाला काय मिळते, वर आम्हाला पाणी मिळते, क्लिअरर वॉटर, आम्हाला पाणी काय राहते ते मिळते. ओके. इज इट क्लिअर? सो इथं ग्रॅव्हिटी कसं हेल्प कराले सेडिमेंटेशन मध्ये. सो तुम्ही इथं बघितलं तर इथं आम्ही इम्प्युरिटीजचं पाणी, फॉर एक्झाम्पल मातीचं पाणीच म्हणून घेऊ आहे. सो हे मातीचं पाणीला आम्ही काय केलं, पाणीमध्ये माती घालून पूर्ण बरोबर आम्ही मिक्स केलं करून एकाकडं आम्ही थोडा समय तर ठेवलं तर हे थोडा समय झाल्यानंतर हे असं होऊन सोडते. सो ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर ह्या पाणीमध्ये इनसॉल्युबल म्हटलं तर ते पाणीमध्ये बिलकुल बी मिक्स नाही होते, म्हटलं तर असं सोल्युबल नाही आहे ते. तो इम्प्युरिटीज काय राहते, ती इनसॉल्युबल इम्प्युरिटीज हे असं राहते. ओके. ह्या पाणीमध्ये इनसॉल्युबल इम्प्युरिटीज आहे. सो तुम्ही बघितलं तर हे थोडा समय झाल्यानंतर असं होते. सो खाली काय आहे, हे पूर्ण इनसॉल्युबल इम्प्युरिटीज जमा होले आणि वर आम्हाला क्लीन वॉटर मिळले, क्लिअर वॉटर मिळले. येस ऑर नो? सो इथं ग्रॅव्हिटीचं काम पण लई जास्त आहे. सो ग्रॅव्हिटी कसं इथं हेल्प करते म्हटलं तर, ग्रॅव्हिटी काय करते, हे इम्प्युरिटीज काय राहते, ती इनसॉल्युबल इम्प्युरिटीज, त्यांचं वेट जास्ती राहते. ओके. त्यांनी थोडा वेट त्यांचं जास्ती राहते. सो ते काय डेन्सर पार्टिकल्स राहते ती त्याला ते खाली वळून घेते. ओके. सो खाली वळून घेऊन त्यांनी त्याला खाली जाऊन ते कशाला बसते म्हटलं तर आम्ही पूर्ण ते बिलकुल बी डिस्टर्ब नाही करतो, मग शांत ठेवून सोडतो. सो ऑब्विसली ते ग्रॅव्हिटी काय राहते, सो ग्रॅव्हिटीसाठी डेन्सर पार्टिकल्स, हेवी पार्टिकल्स ते खाली वळून घेते ग्रॅव्हिटी. सो खाली वळून घेऊन बिकॉज ऑफ द कामनेस, शांत वातावरणासाठी बिलकुल मी त्याला त्या मिक्सचरला मी डिस्टर्ब नाही केलो, सो त्याच्यासाठी ते खाली जाऊन बसून सोडते. सो ग्रॅव्हिटी डेन्सर पार्टिकल्स, हेवियर पार्टिकल्सला खाली वळून घेते आणि बिकॉज आम्ही त्याला अनडिस्टर्ब्ड
ठेवले सो कामली ते खाली जाऊन रेस्ट करून सोडते. सो त्याच्यासाठी दोन लेयर इथं क्रिएट होते. ओके. नेक्स्ट, व्हॉट इज डिकॅन्टेशन? डिकॅन्टेशन म्हटलं तर काय? डिकॅन्टेशन मध्ये काय होते? So decantation is the process of separating a liquid from settled particles by carefully pouring the liquid into another container without disturbing the solid. So sedimentation process झाल्यानंतर आम्ही decantation करतो. So decantation process मध्ये काय होते? decantation process मध्ये आम्ही ते काय लिक्विड आणि impurities ला सेपरेट केलो. सेडिमेंटेशन प्रोसेस मध्ये आम्ही सॉलिड पार्टिकल्स आणि लिक्विडला काय सेपरेट केलो ने त्या लिक्विडला आम्ही आणि एक कंटेनर मध्ये शिफ्ट करतो, पोर करतो आणि ते सॉलिडला बिलकुल बी डिस्टर्ब नाही हुआ. सो तसं आम्ही काय सेपरेट करतो ने त्याला आम्ही डिकॅन्टेशन प्रोसेस म्हणून सांगतो. आफ्टर द सँड सेटल्स ॲट द बॉटम, सो सँड खाली सेटल झाल्यानंतर वर ते काय क्लिअर वॉटर जमा होले ते आम्ही दुसरा कंटेनर मध्ये घालून सोडते. सो इथं काय होलं? सँड एक कंटेनर मध्ये हुलं क्लिअर वॉटर एक कंटेनर मध्ये हुलं. सो दोघं पण आम्ही इथं सेपरेट करून सोडलो. ओके. दिस केअरफुल पोरिंग ऑफ वॉटर विदाउट डिस्टर्बिंग द सँड इज कॉल्ड डिकॅन्टेशन. सो आम्ही कसं केअरफुली पोर करून बिलकुल भी ते सँडला डिस्टर्ब नाही करतो. थोडा डिस्टर्बन्स झाला या फिर थोडं मुवमेंट नाही, थोडं आम्ही हडबडी केलो म्हटलं तर ते सँड काय होऊन सोडते? पाणीमध्ये मिक्स होऊन सोडते. आणि सो दॅट्स वाय केअरफुली आम्ही काय करतो? ते पाणीला दुसरा कंटेनरला पोर करतो आणि बिलकुल बी सँडला डिस्टर्ब नाही करतो. सो ह्या प्रोसेसला आम्ही डिकॅन्टेशन म्हणतो. सँड काय सेटल होते खाली. ओके. आणि वर काय क्लिअर वॉटर जमा होते त्या प्रोसेसला सेडिमेंटेशन म्हणतो. आणि सँडला आम्ही काय करतो? तसंच ठेवतो आणि ते काय क्लिअर वॉटर जमा होले ते आम्ही दुसऱ्या कंटेनरला शिफ्ट करतो, पोर करतो. सो त्याला आम्ही काय म्हणतो? डिकॅन्टेशन म्हणतो. सो इथं तुम्ही बघितलं तर इथं हे काय सॉलिड इम्प्युरिटीज आहे त्याच्यावरती क्लिअर वॉटर जमा होले. सो हळू आम्ही नुसतं लिक्विड शिफ्ट करालो आणि ह्याला बिलकुल बी आम्ही काय नाही केलो, डिस्टर्ब नाही केलो. सो इथं काय होते? डिकॅन्टेशन प्रोसेस कम्प्लीट होते. ओके. सो बिलकुल बी आम्ही ह्या सॉलिड्सला डिस्टर्ब नाही करतो. डिस्टर्ब नाही करून हे नुसतं काय वरचं काय क्लिअर वॉटर राहते ते एवढंच आम्ही दुसऱ्या कंटेनरला पोर करतो या फिर शिफ्ट करतो. सो ह्या प्रोसेसला आम्ही काय म्हणतो? डिकॅन्टेशन प्रोसेस म्हणसा. ओके. सो इज इट क्लिअर टू एव्हरीबडी? सो आम्ही फिल्ट्रेशन बघितलो, सेडिमेंटेशन बघितलो आणि डिकॅन्टेशनचं पूर्ण कॉन्सेप्ट आम्ही आज स्टडी केलं. ओके. येस. आय होप सगळ्यांना क्लिअर झाले. सो आम्ही एक्सपेरिमेंट काय केलतो. येस. सो ते काय एक्सपेरिमेंट आम्ही लास्ट सेशन मध्ये सिम्युलेशन काय प्रॅक्टिस केलतो. सो त्याच्यावरती आम्ही आज स्टडी केलो. सो नेक्स्ट सेशन मध्ये आणि आम्ही ह्याच्यावरती वर्ड वॉल ऍक्टिव्हिटीज बघणार आहे. सो थोडं क्विज सेशन आणि थोडी सॉर्टिंग ऍक्टिव्हिटी करून आम्ही ह्या टॉपिकला आणि थोडं त्याच्यावरती डिस्कशन करू आपण. ओके. सो आजचा क्लास मी इथंच स्टॉप करते. सो नेक्स्ट वीक भेटूया आणि ह्याच्यावरती आणि थोडं डिस्कशन करूया. आय होप आजचा क्लास सगळ्यांना आवडले म्हणून घेतो. सो तुम्हाला कोणचं बी काय तर डाऊट्स राहिलं तर प्लीज चॅट बॉक्समध्ये तुम्ही डाऊट्स तुमची पोस्ट करा, मेसेज घाला सो दॅट आम्ही रेस्पॉन्ड करतो तुम्हाला अँड वी कॅन हॅव अ हेल्दी डिस्कशन. सो आजचा क्लास मी इथंच स्टॉप करते. थँक यू व्हेरी मच. जय हिंद, जय विद्याशक्ती.